तर चला विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ATM गुरु एज्युकेशनमध्ये. आणि बघा, काही कमेंट येत आहेत खाली की सर तुम्ही आमचं नाव घेत नाहीत. तर बाळांनो, नाव घेण्यासाठी आपण क्लास लावलेला नाही, त्याच्यामुळे नावाची तुम्ही अपेक्षा करू नका. आणि एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांचे जर मी सगळ्यांचे नाव घेत बसलो तर मी शिकवू शकतो का बाळांनो? त्यामुळे नाव घेतो की नाही घेत, तुम्ही टेस्टमध्ये पहिला नंबर काढा, पहिल्या 10 मध्ये या टेस्टमध्ये 100% तुमचं नाव घेणार मी. पहिल्या टेस्टमध्ये जी पहिली 10 मुलं येतात त्यांचं सगळ्यांचं आपण नाव घेणार, काही अडचण नाही. ओके, चलो ठीक आहे. तर बघा, अय रस प्यायला ये म्हणलं माय, तुला एखाद्या दिवशी खेदू हाणील बरं मी, नाही तर ब्लॉक करून टाकीन. सम्राट, पुन्हा अशा कमेंट करू नको, जे शिकायचं त्याच्याकडे लक्ष दे. चला, तुमच्या कमेंट थोड्याशा बंद करून टाकतो मी. कसं आहे, तुम्हाला चांगलं सांगितलेलं, प्रेमानं सांगितलेलं कळतच नाही. ओके, चलो ठीक आहे. आता बघा, आपल्याला शिकायचं पूर्णांक, अपूर्णांक. काय शिकायचं आपल्याला? अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय? याला आपण म्हणत असतो फ्रॅक्शन. काय म्हणतो आपण याला? फ्रॅक्शन असं म्हणत असतो. काय म्हणतो रे बाळांनो? फ्रॅक्शन. फ्रॅक्शन. ओके, ठीक आहे. आता अपूर्णांक हा जर शब्द पाहिला आपण तर याच्यामध्ये 2 शब्द आहेत बघा अपूर्णांक या शब्दामध्ये. पहिला आहे अ आणि दुसरा आहे पूर्णांक. आता याचा अर्थ काय अपूर्णांकचा? अपूर्णांक मीन्स फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय? तर फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांक, म्हणजे त्याला नेमकं म्हणायचं काय? तर अ चा अर्थ काय होतो बाळांनो? या अ चा अर्थ होतो नाही. अ चा अर्थ काय होतो? नाही. नाही म्हणजे काय? तर नसलेला. नसलेला. काय नसलेला रे बाळांनो? पूर्णांक. याच्यामध्ये पुन्हा 2 शब्द आहेत बरं का, पूर्ण अधिक अंक. म्हणजेच आता या दोघांचा मिळून अर्थ काय झाला की नसलेला. काय नसलेला? पूर्ण अंक नसलेला. पूर्ण अंक नसलेला. काय नसलेला? पूर्ण अंक नसलेला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जो अंक पूर्ण नाही, जो अंक पूर्ण नाही त्याला आपण काय म्हणतो रे बाळांनो? त्याला आपण म्हणतो अपूर्णांक. काय म्हणायचं त्याला? त्याला म्हणायचं अपूर्णांक. जो अंक पूर्ण नसतो त्याला आपण अपूर्णांक म्हणतो. मग तुम्ही म्हणता सर हे काय भानगड आहे, पूर्ण अंक ना अपूर्ण अंक, मला काही कळालं नाही सर, नेमकं मेळ लागना झालाय, काहीतरी सोपं करून सांगा कडे. तर सोपं करून सांगतो तुम्हाला, एकदम इझी करून सांगतो. इझी. आपल्या घरी पोळी असते बाळांनो, बघा समजा पोळी आहे है ना. पोळी काय आहे? असं समजा ही पोळी आहे. ही कशी पोळी आहे? पूर्ण पोळी आहे. पूर्ण. कशी आहे? पूर्ण आहे. पूर्ण. कशी आहे? पूर्ण आहे. पण समजा कोणाला तरी भूक लागली फारच, हिचे 4 भाग केले आणि त्या भूक लागलेल्या व्यक्तीने काय केलं की याच्यामधली जी आहे ती एक कोरभर पोळी खाऊन टाकली. काय केली बाळांनो? कोरभर पोळी खाऊन टाकली. काय केलंय? इथून एवढी पोळीच खाऊन टाकली त्यानं. बघा, परत एकदा सांगतो. बघा, त्याच्यातली समजा एवढी पोळी खाऊन टाकली आपण. काय केली? एवढी पोळी खाऊन टाकली. चलो ओके, ठीक आहे. आपल्याकडे पोळी किती राहिली आता? पूर्ण आहे का सांगा मला? एक पूर्ण पोळी होती, त्याच्यामधली भूक लागली, कोणीतरी एवढी पोळी खाऊन टाकली. आता ही पोळी पूर्ण आहे का? पूर्ण आहे की अपूर्ण? अपूर्ण आहे आता ती पोळी. तर ही पोळी आता अपूर्ण आहे. कशी आहे? अपूर्ण. पूर्ण आहे का? नाही, काहीतरी कमी आहे. काहीतरी कमी आहे. किंवा ही एक पोळी आणि परत कोरभर खाल्ली, मग त्याने किती पोळी खाल्ली बा? 2 खाल्ल्या का? तर 2 खाल्ल्या नाही. बरं, 1 खाल्ली तर 1ही खाल्ली नाही. 1 पेक्षा तर जास्त खाल्ली, 2 पेक्षा तर कमी खाल्ली. पण पूर्ण 2 खाल्ल्यात का नाही? पूर्ण 1 खाल्ली का नाही? मग ही पूर्ण आहे का नाही? ही आहे अपूर्ण. कशी आहे? अपूर्ण. मग अंकाच्या बाबतीत सुद्धा असंच असतं. 1 हा कसा अंक आहे? 1 पूर्ण अंक आहे. कसा आहे? पूर्ण अंक आहे. 1 पूर्ण अंक. 2 पूर्ण अंक आहे. कसा आहे? पूर्ण अंक. पण आता जसं मी म्हणलं तुम्हाला की 1 पोळी खाल्ली आणि परत थोडी खाल्ली, ती 1च्या आणि 2च्या मधली आहे. मग ते जे असतं ना, या 1 आणि 2 पूर्णांकाच्या, 2 पूर्ण अंकांच्या मध्ये जे काय असतं ते असतं अपूर्णांक. काय असतं? अपूर्णांक. जे पूर्ण नसतं त्याला आपण काय म्हणत असतो बाळांनो? अपूर्णांक म्हणत असतो. बघा, हे काय आहे? ही पूर्ण पोळी होती आधीची, आता ही एवढी पोळी काय झाली? अपूर्ण झाली. अपूर्ण. किंवा तुम्हाला आणखी एक सोपं उदाहरण करून सांगतो. समजा हे एक चॉकलेट आहे, हे कसं आहे? पूर्ण चॉकलेट आहे समजा.
कसा आहे, पूर्ण चॉकलेट आहे. हे काय आहे, पूर्ण चॉकलेट. पण समजा या चॉकलेटला तुम्ही कॅडबरी पाहिला असेल तर असे त्याच्यात 8 तुकडे केलेले असतात. हे प्रत्येक तुकडा आपण खाऊ शकतो. समजा एखाद्याला भूक लागली आणि त्यांनी काय केलं, एक एवढा तुकडा खाऊन टाकला किंवा एवढे 2 तुकडे खाऊन टाकले त्यांनी. चला 2 तुकडे काय केले, खाऊन टाकले, एवढीच चॉकलेट ठेवली. मग आता ही चॉकलेट पूर्ण आहे का, नाही, अपूर्ण आहे. म्हणजेच मग याच अपूर्ण जसं चॉकलेट किंवा मी पोळी सांगितलं तसं अंकसुद्धा अपूर्णांक असतात. त्यांना आपण अपूर्णांक असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, अपूर्णांक. म्हणजेच जो अंक पूर्ण नाही त्याला अपूर्णांक म्हणायचं, किंवा जी संख्या पूर्ण नाही. त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला, फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक. त्यातलं नाव कुठं गेलं रे, ओके ठीक आहे. बघा चलो ठीक आहे, पुढचं. आता बघा व्याख्या काय, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य व्यतिरिक्त कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्यास व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. काय म्हणतात, व्यवहारी अपूर्णांक. पहा पहिली गोष्ट लक्षात घ्या, अपूर्णांक आपण हे पाहिलं, सोपं आहे. चला ठीक आहे. आता याची जर व्याख्या पाहायची असेल आपल्याला तर व्याख्या काय, एकदम सोपी दिलेली आहे. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात कोणतीही शून्य व्यतिरिक्त पूर्णांक संख्या असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अपूर्णांक म्हणतो किंवा व्यवहारी अपूर्णांक असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, त्याच व्यवहारी अपूर्णांक. मग आता नेमकं याचा अर्थ काय बरं, याचा अर्थ पाहू आपण. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य व्यतिरिक्त कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्यास व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. ठीक आहे. आता पहिली गोष्ट एक बारकाईनं लक्ष द्यायची. तुम्ही फक्त मी सांगतो, तुम्ही लक्ष द्यायचं. अपूर्णांक तर एवढं तर कळालं, अपूर्णांक या शब्दाचा फक्त अर्थ तर कळाला आपल्याला. आता पुढे सांगतो तुम्हाला. बघा आपण संख्या रेषा पाहिली होती, ओके, संख्या रेषा आपण पाहिली होती. संख्या रेषा पाहत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मी, की संख्या रेषेवर काय असतं, मध्यभागी काय असतं रे बाळांनो, तर मध्यभागी असतं शून्य. काय असतं, मध्यभागी शून्य होता. काय होता, शून्य. शून्याच्या उजवीकडे काय होतं, शून्याच्या उजवीकडे काय होतं, 1 2 3 4 5. बघा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. आणि असं कुठपर्यंत आहे, तर असं हे अनंतपर्यंत आहे. कुठपर्यंत आहे, अनंतपर्यंत. याला काही लिमिट आहे का, नाही. शून्याच्या डावीकडे सुद्धा काय आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. पण हे कसं आहे, -1 आहे, -2 आहे, -3 आहे, -4 आहे आणि -5 आहे. काय, -5 आहे. ठीक आहे. अशी ही जी होती याला आपण म्हणत होतो संख्या रेषा. काय म्हटलं आपण याला, संख्या रेषा. संख्या रेषेमध्ये शून्य काय आहे, मध्यभागी. संख्या रेषेमध्ये शून्याच्या उजवीकडे काय आहेत, धनसंख्या. काय आहेत रे बाळांनो, धनसंख्या. आपण शिकलेलो आहे. याच्या डावीकडे काय आहे, संख्या रेषे शून्याच्या डावीकडे काय आहे, तर ऋण संख्या आहेत, ऋण संख्या. ओके, इथपर्यंत आपण शिकलेलो आहे. आणि या सगळ्यांना काय म्हणतो आपण, या सगळ्यांना आपण काय म्हणतो, तर या सगळ्यांना आपण म्हणतो पूर्णांक संख्या. काय म्हणतो बाळांनो, या सगळ्यांना आपण म्हणत असतो पूर्णांक संख्या. काय म्हणतो यांना, पूर्णांक संख्या असं आपण म्हणत असतो, पूर्णांक संख्या. मग आता व्यवहारी अपूर्णांकाची व्याख्या काय म्हणते, व्यवहारी अपूर्णांकाची व्याख्या असं म्हणते की कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात. इकडे बघा, हे इकडे सुद्धा अनंत असतं बरं का. सगळ्यात लहान ऋण पूर्णांक सांगता येतो का, सांगता येत नाही. इकडे सुद्धा हे काय असतं, अनंत असतं. तुम्हाला शिकवलेलं आहे मी सगळं. शून्यपासून उजवीकडे धन पूर्णांक असतात, 1 2 3 4 5. धन चिन्ह नाही दिले तरी चालतात. चिन्ह नाही याचा अर्थ काय असतो, इथं काय असते, 1 असतं, म्हणजे अधिक असतं. चिन्ह नाही म्हणजेच काय असते, अधिकचं चिन्ह असतं. दिलं नाही दिलं काही फरक पडत नाही. ओके, अनंतपर्यंत. इकडे सुद्धा अनंतपर्यंत. आता व्याख्या काय म्हणते एकदम क्लिअरली समजून घ्या, की कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात कोणतीही संख्या घ्यायच्यातली तुम्ही, म्हणजे समजा तुम्ही -5 घेतलं चालतं, तुम्ही 0 घेतलं चालतं, तुम्ही +5 घेतलं किंवा फक्त 5 म्हटलं आपण त्याला घेतलं तर चालतं, किंवा तुम्हाला वाटेल ते अनंतपर्यंत आहे, मोठं घेऊ आपण काहीतरी, तर मोठं घेतलं तरी चालतं. 123 घ्या. तुम्हाला त्याच्याहून मोठं वाटलं तुम्ही काय करा, 1000 घ्या, चालते. 1000 पर्यंत घ्या, काही अडचण नाही. 10,000 घ्या, कोटी घ्या, काय घ्यायचं ते घ्या. इकडे सुद्धा तुम्हाला वाटलं फक्त -5 का, आपल्याला मोठं घ्यायचं, तुम्ही इथं 150 घेतलं चालते. तुम्ही इथं 1000 घेतलं, 2000 घेतलं, 10,000 घेतलं तरी सुद्धा चालतं, काही अडचण नाही. काय म्हणते ते, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात, कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात. आता पूर्णांक संख्या काय मी तुम्हाला शिकवलेलं आहे. शिकवलं नसलं तरी आता रिव्हिजन होत आहे, की पूर्णांक संख्या म्हणजे काय, शून्य आणि धनसंख्या आणि ऋणसंख्या, म्हणजे ऑल
म्हणजे सगळ्याला सगळ्या ऋणसंख्या, सगळ्याला सगळ्या धनसंख्या आणि शून्य या सगळ्यांनी मिळून जो संच तयार होतो त्यांना पूर्णांक संख्येचा संच असं म्हणतात. हा जो काढलेला आहे आपण, ही जी संख्या रेषा आहे ही आहे पूर्णांक संख्येची संख्या रेषा, पूर्णांक संख्येचा संच. त्याच्यामध्ये काय काय असते? धनपूर्णांक असतात, ऋणपूर्णांक असतात आणि संख्या शून्य असतो. धन, ऋण आणि शून्य. ओके, ठीक आहे. तर या तिघांचा मिळून काय होतो? पूर्णांक संख्यांचा संच तयार होतो. मग या सगळ्या पूर्णांक संचापैकी कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य व्यतिरिक्त, छेदात म्हणजे काय? तर बघा अशी एक रेषा असते आडवी, है ना, याच्या खाली एक काय असते? रेषा असते. याच्या छेदामध्ये काय घ्यायचं नाही म्हणते बाळा? ते शून्य व्यतिरिक्त. शून्य व्यतिरिक्त म्हणजे काय? तर शून्य सोडून. शून्य व्यतिरिक्तचा अर्थ असतो शून्य सोडून. पहा, शून्य व्यतिरिक्त, शून्य व्यतिरिक्त याचा अर्थ असतो शून्य सोडून. शून्य सोडून. शून्य व्यतिरिक्त म्हणजे काय? तर शून्य सोडून. कळतंय मी काय सांगतो? शून्य सोडून. मग आता पहा, तुम्ही काय लिहिलं? शून्य लिहिलं, 5 लिहिलं, 123 लिहिलं, 1000 लिहिलं, 5 वजा 5 लिहिलं, वजा 150 लिहिलं, वजा 1000 लिहिलं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ओके. या सगळ्या वरच्या संख्यांना आपण काय म्हणत असतो? अंश म्हणत असतो. अंश. ठीक आहे, अंश. वर लिहिलेल्या संख्यांना आपण काय म्हणतो? रेषेच्या वर असलेल्या संख्यांना आपण म्हणतो अंश. अंश म्हणजे काय? नॉमिनेटर. ठीक आहे, नॉमिनेटर, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नॉमिनेटर्स म्हणतात. आणि छेद जे लिहितो त्याला म्हणतात डिनॉमिनेटर. ओके, ठीक आहे. आता ते आपल्याला काही गरज नाही, याला म्हणतो अंश. आणि मग ज्या संख्या छेदात लिहिलेल्या असतात म्हणजे खाली लिहिलेल्या असतात रेषेच्या, त्याला म्हणतो छेद. आता छेद काय म्हणते? तो असा पाहिजे की जो शून्य नसावा. छेद कसा नसावा? शून्य नसावा. म्हणजे शून्य नसला पाहिजे अशी कोणतीही पूर्णांक संख्या खाली घ्या. मग तुम्ही काही घेऊ शकता. समजा तुम्ही इथं वजा 150 घेतलं चालतं, किंवा इथं तुम्ही फक्त 5 घेतलं चालतं, इथं तुम्ही 0 घेतला चालतो का? नाही, चालत नाही. काय म्हणते? शून्य व्यतिरिक्त कोणतीही पूर्णांक संख्या, शून्य व्यतिरिक्त, शून्य सोडून. मग 0 घेतला तर चालेल का? चालणार नाही. म्हणून 0 घ्यायचा नाही. छेदामध्ये फक्त 0 नसावा. काय बाकी तुम्ही काही घ्या. समजा 20 घेतलं चालतं, इथं तुम्ही घेतलं -12 चालेल, इथं तुम्ही घेतलं 110 चालेल, इथं तुम्ही घेतलं 25 चालेल, इथं तुम्ही घेतलं -10 किंवा -20 चालेल. असं काहीही घ्या, काहीच अडचण नाही. ओके, काही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. याला म्हणायचं, याला काय म्हणायचं? याला म्हणायचं, किंवा समजा इथं 20 घेण्याच्या ऐवजी 21 घ्या. पुन्हा तुम्ही म्हणता सर पूर्ण भाग चाललाय, मग त्याला पूर्ण भाग गेल्यावर काय होते? तर पूर्णांक संख्या उत्तर येते. येऊ शकते बाळांनो, काही अडचण नाही. तसं काही नसतं. पूर्णांक संख्या जरी उत्तर आलं तर काहीही घ्या म्हणलंय त्यांनी, काहीही घ्या, काही पण तुम्ही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे, काही घ्या. मग आता पहा काय म्हणते? कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य व्यतिरिक्त. फक्त लक्षात आपल्याला काय ठेवायचं? हे शून्य व्यतिरिक्त शब्द खूप महत्त्वाचा आहे, एवढा लक्षात ठेवायचा. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य व्यतिरिक्त कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्यास व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. मग हे सगळे जे आहेत, आता हे -1000 किंवा हे -150 छेद 25 किंवा हे -5 छेद 110 किंवा हे 0/12 -12 5 छेद 20 किंवा हे 123 छेद 5 किंवा हे 1000 छेद 150 -150, हे सगळे काय आहेत? व्यवहारी अपूर्णांक आहेत. काय आहेत हे सगळे? व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक आहेत. काय ते? व्यवहारी अपूर्णांक आहेत सगळे. ओके, ठीक आहे, कळालं रे बाळांनो? किती सोपं होतं. या सगळ्यांना आपण काय म्हणतो? व्यवहारी अपूर्णांक म्हणतो. काय म्हणायचं याला? व्यवहारी अपूर्णांक. एकदम सोपं आहे, कळतंय? इझी आहे, इझी. काय म्हणायचं यांना? व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. सोपं आहे. चलो ठीक आहे. ज्यांना पूर्णांक संख्या म्हणजे काय माहीत नाहीत त्यांच्यासाठी परत सांगतो मी. ज्यांना समजा असं वाटतं की आपल्याला पूर्णांक संख्याच माहीत नाहीत बुवा नेमक्या काय, तर त्यांना फक्त एवढंच सांगतो, कोणत्याही धनसंख्या, कोणत्याही ऋणसंख्या आणि कोणताही शून्य धनसंख्या ऋणसंख्या या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या म्हणतो. त्याच्या छेदामध्ये काय असलं पाहिजे? शून्य सोडून काही पण असू देत, आपण त्याला काय म्हणत असतो? त्याला म्हणत असतो आपण अपूर्णांक. कोणचा? व्यवहारी अपूर्णांक असं म्हणत असतो. ओके, ठीक आहे. मग आता पहा अंश आणि छेद. आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपण जे आता उदाहरण घेतली, समजा उदाहरण घेतलं आपण 5, बघा 5/7. हा 5 जो आहे याला म्हणायचं अंश. काय म्हणायचं रे बाळांनो? याला अंश. आणि हा 7 जो आहे याला काय म्हणायचं? याला म्हणायचं छेद. म्हणजे वरची संख्या अंश. अंश म्हणजे काय? तर रेषेच्या वरची संख्या. बघा ते पण सांगतो, रेषेच्या वरची संख्या. रेषेच्या वरची संख्या. ठीक आहे, ओके.
अंश म्हणजे काय तर रेषेच्या वरची संख्या, रेषेच्या वरची संख्या. आणि मग छेद म्हणजे काय तर या रेषेच्या खालची संख्या. तुम्हाला कळावं म्हणून ना, पुस्तकामध्ये असं काही नाही बरं का कुठं, खालची संख्या याला म्हणायचं अंश छेद, अंश आणि छेद, अंश छेद. ठीक आहे, ओके. याला इंग्लिशमध्ये जर पाहिलं आपण तर काय म्हणतात नॉमिनेटर. नॉमिनेटर काय म्हणायचं बाळांनो, त्याला नॉमिनेटर म्हणायचं. ठीक आहे, ओके. नॉमिनेटर कळालं, सोपं आहे. चला ठीक आहे, आपसात बोलू नका, परफेक्ट कळतंय. चलो ओके, गुड आहे, गुड. चलो कळतंय, शाबाश. ठीक आहे, ओके. चलो याला काय म्हणायचं डिनॉमिनेटर, याला म्हणायचं नॉमिनेटर, याला म्हणायचं डिनॉमिनेटर, आहे की नाही. रेषेच्या वर जे असते त्याला नॉमिनेटर, रेषेच्या खाली आहे ते डिनॉमिनेटर. ओके ठीक आहे, कळालं. दोन्ही पण गोष्टी कळाल्या. 5/7 अंश आणि छेद. आता याच्यामध्ये एक कंडिशन आहे. कोणची कंडिशन आहे त्याच्यामध्ये, एक असं दिलेलं असते की कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य व्यतिरिक्त कोणतीही पूर्णांक संख्या, शून्य व्यतिरिक्त म्हणजे काय तर छेद काय नसला पाहिजे, छेद नॉट इज इक्वल टू 0 ही त्याच्यातली अट आहे. छेद जो आहे तो काय असला पाहिजे, ही अट आहे. आता ही अट आहे का, ही अट कशासाठी दिली तर व्याख्येमध्ये कधी कधी हे विचारतात, छेद कसा नसला पाहिजे, छेद कसा नसला पाहिजे नॉट इज इक्वल टू 0 म्हणजे 0 नसावा. काय नसावा, 0 नसावा. इतकं सोपं आहे. ठीक आहे, छेद 0 नसावा. ओके, छेद फक्त काय नसावा 0 नसावा. म्हणजे इथं परत तुम्हाला एक लिहून देतो मी की छेद काय नसावा नॉट इज इक्वल टू 0. हे सुद्धा लक्षात राहू द्या. छेद काय नसावा 0 नसावा, फक्त एवढं लक्षात राहू द्या. आणि मी शिकवताना काहीही लिहून घ्यायचं नाही, वही पेन घेऊन बसायचं. जेव्हा मी प्रश्न विचारेल तेव्हा तुम्ही त्याचं उत्तर करू शकता, पण शिकवताना काही लिहून घ्यायचं नाही. ही PDF तुम्हाला डायरेक्ट मिळून जाईल, PDF तुम्हाला मिळत राहील. तुम्ही PDF पाहून नंतर लिहायचा. शिकवताना कोणीही काहीही लिहायचं नाही बाळांनो. ओके ठीक आहे, चलो ओके. पहा पुढचं, आता थोडंसं पुढे जाऊ. अंश आणि छेद लिहिला आपण, कळाला. आता याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत बघा. आता मी काही अपूर्णांक लिहितो बघा. आपण अपूर्णांक लिहिला 5/2. परत एक अपूर्णांक लिहिला आपण 7/4, 7/4 किंवा लिहिला आपण 11/5 किंवा लिहिला आपण 17/9. आता बघा या प्रत्येक अपूर्णांकामध्ये मोठं कोण आहे पहा. 2 मोठा आहे की 5? 5 मोठा आहे. याच्यामध्ये मोठा कोण आहे, मोठे कोण आहे, मोठे कोण आहे सांगा बरं. 5 का 2? 5 मोठा आहे. 7 आणि 4 मध्ये मोठं कोण आहे, 7 मोठा आहे. 11 आणि 5 मध्ये मोठं कोण आहे, 11 मोठा आहे. 17 आणि 9 मध्ये मोठं कोण आहे, 17 आहे. म्हणजे अंश मोठा आहे की छेद मोठा आहे या सगळ्या उदाहरणामध्ये. तर काय मोठा आहे तर अंश मोठा आहे, अंश मोठा आहे. म्हणून यांना काय म्हणतात अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. काय म्हणतात या सगळ्या अपूर्णांकांना काय म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. कोणचे अपूर्णांक आहे ते अंशाधिक अपूर्णांक. अंश कसा आहे, अंश मोठा आहे, अंश आहे मोठा, मोठा. ओके ठीक आहे. म्हणून यांना म्हणायचं, यांना काय म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक असं म्हणायचं बघा. अंशाधिक अपूर्णांक काय म्हणलो रे बाळांनो आपण यांना अंशाधिक अपूर्णांक म्हणलो. मग आता छेदाधिक अपूर्णांक काय भानगड आहे बरं. छेदाधिक अपूर्णांक बघा, ज्याचा अंश मोठा, अंश मोठा म्हणजे अंशाधिक अपूर्णांक. आता छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय तर काय मोठा असेल रे बाळांनो. परत पहा मोठे कोण आहे, 2 संख्यापैकी कोण मोठे ते चेक करायचं आपण. ठीक आहे ओके. मग आता संख्या काय असतील आपल्याकडे, आता संख्या समजा अशा आल्या 7/12, 9/17, त्याच्यानंतर 6/21, त्याच्यानंतर 5/23. अशा जर संख्या आल्या तर आता मोठं कोण आहे याच्यामध्ये पहा. 12 मोठा आहे, 17 मोठा आहे, 21 मोठा आहे, 23 मोठा आहे. मग यांना काय म्हणायचं पहा अंश मोठा आहे का छेद मोठा आहे. तर काय मोठा आहे, छेद मोठा आहे. कोण मोठा आहे, छेद मोठा आहे. आणि म्हणून यांना काय म्हणायचं छेदाधिक, छेदाधिक काय म्हणायचं हे आहेत अंशाधिक, अंशाधिक अपूर्णांक.
वरचे काय आहेत, अंशाधिक अपूर्णांक आहेत आणि खालचे काय आहेत, छेदाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक. इतकं सोपं करून सांगतो बाळांनो मी तुम्हाला की तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. एकदम इझी, एकदम सोपं. छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, ताण घ्यायचा नाही. ज्याचा छेद मोठा त्याला छेदाधिक म्हणायचं, ज्याचा अंश मोठा तो अंशाधिक म्हणायचं. एकदम इझी, एकदम सोपं. अपूर्णांक म्हणजे काय तर त्याची व्याख्या सांगितली. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात कोणतीही पूर्णांक संख्या फक्त शून्य सोडून आलं की त्याला म्हणतो आपण अपूर्णांक. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय तर अपूर्णांकामध्ये वरच्या संख्येना, रेषेच्या वरच्या संख्येना आपण अंश म्हणतो, रेषेच्या खालच्या संख्येना आपण छेद म्हणतो, अंशाला आपण नॉमिनेटर म्हणतो, छेदाला आपण डिनॉमिनेटर म्हणतो. त्याचबरोबर ज्या संख्यांचे अंश मोठे असतात त्यांना अंशाधिक अपूर्णांक म्हणतो, ज्या संख्यांचे छेद मोठे असतात त्यांना आपण छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. ओके ठीक आहे, छेदाधिक अपूर्णांक असं म्हणत असतो. ओके ठीक आहे, चला पुढे. इझी, एकदम सोपं करून सांगतो आता. कळलंय? चलो ओके ठीक आहे, पुढे जाऊ. आता पहा, व्यवहारी अपूर्णांक काय आहे, व्यवहारी अपूर्णांक आहेत. काय आहे ते, व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये बघा, इथं 4 वर्तुळ तुम्हाला दिसत आहेत, 4 वर्तुळ दिसत आहे तुम्हाला. ओके चलो ठीक आहे. आता पहा, चला लक्ष द्या. बघा हे पहिलं वर्तुळ आहे, हे काय पहिलं वर्तुळ आहे. आता हे पहिलं वर्तुळ जे आहे कोणत्याही संख्येचे आपण समजा भाग केले. बघा आता ही समजा भाकर आहे, काय भाकर, हिचे आपण 4 भाग केले. समजा ही भाकर आहे आणि हिचे 4 भाग केले आपण. किती भाग केले, 4 भाग केले. समजा किती भाग केले आपण, 4 भाग. ओके ठीक आहे, हिचे आपण 4 भाग केले. ही एक वस्तू आहे, हिचे 4 भाग केले. चला सोपं कळतंय. काय आहे, एक वस्तू आहे, एक भाकर आहे. समजा एक भाकर आहे, एक पोळी आहे, एक वस्तू आहे, तिचे आपण किती भाग केले, 4 भाग केले. बघा मग पहा, या भाकरीचे एकूण 4 भाग केले. किती भाग केले रे बाळांनो आपण, 4 भाग केले समजा. ओके ठीक आहे, 4 भाग केले. या भाकरीचे एकूण किती भाग केले आपण, 4 भाग केले आहेत. ओके, मग आता आपण 4 भाग केले. मग जे भाग केलेले असतात की नाही ते छेदात लिहितात. 4 भाग हे लिहिले आपण छेदामध्ये. भाग कुठे लिहितात, एकूण भाग. एकूण भाग कुठे लिहायचे असतात, छेदामध्ये लिहायचे असतात. एकूण भाग कुठे लिहिले आपण, छेदामध्ये लिहिले. एकूण भाग छेदामध्ये लिहिले. ओके ठीक आहे, सोपा आहे. एकूण भाग छेदामध्ये लिहिले. आता या 4 पैकी समजा 4 पैकी जर कोणी आलं आणि त्यांनी हे 4ला 4 भाग खाऊन टाकले, 4ला 4 भाग खाल्ले. एखाद्या रात्री लयच भूक लागली, त्याला भूकच आवरणं झाली. ते शाळेतून आले पळत पळत आणि दुरडीत बघितलं आणि एक भाकर दिसली, त्याने घेतली की गचा 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 खाऊन टाकली. पुरीला पुरी भाकर खलास. काय विषय आहे का, काहीच विषय नाही, पुरी भाकर संपून टाकली. मग घ्या रे बाबू, सगळ्याला सगळी भाकर खाऊन टाकली आणि ही सगळ्याला सगळी भाकर खाऊन टाकली. किती भाकर होती, एक भाकर होती. खाल्ली किती, सगळ्याला सगळी खाऊन टाकली. टोटल भाकर यांना खाऊन टाकली. म्हणजे एकूण भाग किती होते, 4 पैकी खाल्ले किती, 4ला 4. पैकी भाग वर असते, पैकी भाग हे कुठं असते, अंशामध्ये लिहितात. एकूण भाग कुठे लिहितात, कोणत्याही वस्तूचे एकूण भाग कुठे लिहायचे, खाली म्हणजे छेदामध्ये. आणि त्याच्यापैकी जे भाग आहेत त्याच्यापैकी जेवढे ते कुठे लिहायचे, वर लिहायचे. ओके, आणि असं 4/4 म्हणजे यालाच काय तर याला म्हणतात पूर्ण भाग. ओके ठीक आहे, म्हणजे एक भाकर होती, एकला 1 खाऊन टाकली म्हणजे पूर्ण भाकर होती आणि पूर्ण खाऊन टाकली. हे झाला पूर्ण. हे काय झाला, पूर्ण. ओके, हे झाला पूर्ण. आहेत तेवढे भाग संपून टाकणे. एक भाकर होती, एकला 1 खाऊन टाकली, ही झाली पूर्ण. पण हे तर काय शिकायचं नाही, हे तर पूर्ण आपल्याला माहीतच आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्या पुढे काय ते आहे की नाही. तुम्ही म्हणसाल सर हे तर काय नाही, आम्हाला तर माहीत आहे, पण पुढे काय तर पुढचं काय ते तुम्हाला सांगतो. बघा पुढचं काय ते सांगतो. समजा याच भाकरीचे 4 भाग आहेत आणि त्याच्यातला फक्त एकच भाग काय झाला आहे, खाल्लेला आहे. एक भाग खाल्ला, ज्याला कलर दिला, ज्याला रंग दिला तो खाल्ला असा समजा. आता काय केलं आपण, या 4 भाकरीपैकी एक भाग खाल्लाय. ओके ठीक आहे, आता बाळांनो समजून घ्या, साधं सिंपल सोपं. पहा एकूण भाग किती केलेले आहेत, 4. एकूण भाग किती आहेत रे बाळांनो, एकूण भाग आहेत 4. बघा एकूण भाग किती केलेले आहेत, 4. 4 पैकी खाल्लेला भाग किती आहे, 1. खाल्लेला भाग किती आहे, 1. म्हणजे काय, एक भाग म्हणजे पैकी भाग. हे झालं पैकी भाग.
एकूण भाग 4 पैकी खाल्लेला भाग पैकी किती आहे? 1 भाग आहे. ओके ठीक आहे. मग याला काय म्हणायचं? याला म्हणायचं पाव. याला काय म्हणायचं? 4 पैकी 1 म्हणजे याला म्हणतात पाव. काय म्हणायचं? पाव भाग. 4 पैकी 1 भाग म्हणजे काय झालं? पाव भाग झाला. पाव भाग. किती भाग झाला? पाव भाग. म्हणजे हा जो दिलेला आहे 4 पैकी कोणत्याही वस्तूचे असो, संख्येचे असो, कशाचेही असो, 4 भाग जर केले आणि त्या समान 4 समान भाग त्याच्यापैकी 1 भाग, 4 समान भागांपैकी 1 भाग म्हणजे हा झाला पाव. काय झाला? पाव झाला. पाव. 4 समान भागांपैकी 4 समान भागापैकी 1 भाग म्हणजे झाला पाव भाग. काय झाला? पाव भाग झाला. पाव भाग. आता तुम्ही म्हणसाल सर याला कोरभर खाऊन भागलं नाही, याची भूकच गेली नाही. मग यांनी काय केलं रे बाबा? यांनी म्हणलं नाही एवढ्यात होत नाही, आता माझ्या भावाला राहो की नाही राहो म्हणला, मी काय करणार? अर्धी खाऊन टाकणार. काय करणार? अर्धी. मग यांनी काय केलं? ह्या 2 कोर खाल्ल्या. माफ करा. यांनी काय केलं? ह्या 2 कोर खाऊन टाकल्या. ठीक आहे. 2 कोर म्हणजे काय? 2 भाग खाल्ले. आता बघा आपल्याकडे भाकरीचे किती भाग होते? भाकरीचे भाग होते 4 पैकी खाल्ले किती? 2. आता आपण याला संक्षिप्त पण करू शकतो. संक्षिप्त कसं? तर बघा 4 पैकी 2 म्हणजे काय? तसं असं समजा की भाकरीचे 2च भाग केले आपण. इथून वरचा एवढा 1 आणि इथून खालचा एवढा 1 असे 2च भाग केले. भाकरीचे किती भाग केले समजायचे आपण? 4च भाग केले. किती केले? 4 भाग केले फक्त. 2 भाग केले फक्त. किती भाग केले? 2 पैकी काय केलं यानं? वरचा तेवढा खाऊन टाकला. वरचा तेवढा खाऊन टाकला म्हणजे भाग किती केले? 2 पैकी खाल्ला किती? 1. मग 1/2 भागालाच आपण काय म्हणत असतो? अर्धा. काय म्हणतो रे बाळांनो आपण? अर्धा. मग हा जो भाग आहे हा किती आहे? अर्धा. काय आहे? अर्धा. आता तुम्ही म्हणसाल सर 4/2 आणि 1/2 मध्ये काय फरक आहे? तर काहीही फरक नाही बाळा. 4/2 आणि 1/2 याच्यामध्ये काहीही फरक नाही. बघा भाकर किती होती? 1. हिचे केले 4 भाग आणि 4 पैकी 2 खाल्ले म्हणजे किती खाल्लं रे? अर्धच खाल्लं. पण समजा तीच भाकर आणि तिचे फक्त 2च भाग केले आणि तिचा अर्धा खाल्ला तरी दोन्ही पण काय? सारखंच आहे. दोन्ही पण सारखंच आहे. दोन्ही पण सेमच आहे. 4 पैकी 2 म्हणजे सुद्धा सारखंच आणि 2 पैकी 1 म्हणजे सुद्धा सारखंच. भाकर तेवढीच आहे, तिचे फक्त भाग कमी जास्त केले आपण. 4 भाग केले तर 2 खाल्ले, 2च भाग केले तर 1 खाल्ला. मग याला म्हणायचा अर्धा. काय म्हणलो आपण याला? अर्धा म्हणलो. अर्धा. कोणत्याही वस्तूचे संख्येचे किंवा 4 भाग केले त्याच्यापैकी 1 भाग, 4 भागांपैकी 1 भाग म्हणजे काय असतो? पाव भाग. ठीक आहे. 4 भागांपैकी वाटल्यास इथं मी तसं लिहून देतो. कोणत्याही वस्तूचे किंवा संख्येच्या कोणत्याही वस्तूच्या किंवा संख्येच्या 4 भागापैकी 1 भाग म्हणजे काय होय? पाव होय. त्याला म्हणतो आपण पाव होय. ओके ठीक आहे. मग आता इथं काय लिहिलं आपण? इथं लिहिलं अर्धा. मग अर्धा पण कसं ते सांगतो. कोणत्याही वस्तूच्या किंवा संख्येच्या 2 भागापैकी, हवं तर 2च लिहू आपण, 2 भागांपैकी 1 भाग म्हणजे काय होय? अर्धा होय. काय झालं रे? अर्धा झालं. एकदम परफेक्ट शिकवतो बाळांनो. एकदम परफेक्ट. तुम्हाला कोणत्या पुस्तकात सापडणार नाही, कशाच नाही. एकदम परफेक्ट सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. भारत देश, काय करू या भारत देशाचं? तू यासारखी लेकरं भारत देशाचं नाव बरबाद करायला रे वाघा. तू देशन बीस राहू दे, तुला परीक्षेमध्ये ते विचारणार नाहीत, तुला हे विचारणार आहेत की अपूर्णांक म्हणजे काय, अर्धा म्हणजे काय, पाव म्हणजे काय, पाऊण म्हणजे काय. आगाऊ शहाणपणा करू नको. देशासाठी लय बक्कळ लोक झिटायले. तू आपलं काम कर. माय सोनिया, पिल्ल्या, वाघ्या, मुरळी, इकडे लक्ष दे. मी काय शिकवायला, तू जीव तोडून शिकवायला, तू आपलं दुसरंच चालू काय आहे की नाही? हो तर पहा,
आता तिसरा महत्वाचा प्रश्न, हे झालं अर्धा, हे झालं पाव झालं, हे झालं अर्धा. आता तरी बी यानं एवढे खाल्लं तरी बी याची काय भूक गेली नाही. मग याला आणखी जास्त भूक लागली. मग आता काय करावं, आपल्याला अजून जास्त भूक लागलेलीच आहे. मग या कार्यकर्त्यानं काय केलं ते सांगतो तुम्हाला. ओके ठीक आहे. मग आता एकूण भाग किती केले रे आपण, 4 केले. एकूण भाग किती आहेत, 4. 4 पैकी कार्यकर्त्यानं काय केले, 3 भाग खाऊन टाकले. हा एक भाग खाल्ला, हा दुसराही भाग खाल्ला. कार्यकर्त्याला काही भूक आवरणं. कार्यकर्ता असा सपाटून जेवायला बसला. शाळेमध्ये जाता जाता रुसून गेलता. म्हणला आई मम्मी डब्बा नको देऊ मला, काय नाही. तरी मम्मीनं दिलता. पण याला वाटलं जाऊ द्या ना, काय खायचा तिकडे, रागात डब्बा फेकून दिला. आणि मग फेकून दिल्यावर आता शाळा सुटेपर्यंत त्याला भूकच कंट्रोल होईना. लय भूक लागली. आणि कार्यकर्त्यांना घरी आल्या दुर्डीत जेवढी पोळी होती, डब्यात जेवढी पोळी होती तेवढी सगळी पोळी त्याच्यातली 3 कोरा पोळी खाऊन टाकली. दन. किती कोर खाल्ले रे, 3. मग भाग किती आहेत एकूण, 4. 4 पैकी किती खाल्ले, 3. मग 4 पैकी 3 भागांना काय म्हणायचं, तर याला म्हणायचं पाऊण. काय म्हणायचं, पाऊण. किती भाग, पाऊण भाग. मग 4 पैकी 3 म्हणजेच काय असते, पाऊण भाग असते. म्हणजे कोणत्याही वस्तूचे, पहा, कोणत्याही वस्तूचे किंवा कंसातल्या संख्येचे, कोणत्याही वस्तूचे किंवा संख्येचे 4 भाग केले, 4 भागापैकी किंवा 4 भागांपैकी, 4 भागापैकी कोणत्याही वस्तूचे किंवा संख्येच्या 4 भागापैकी 3 भाग म्हणजे 3 भाग म्हणजे पाऊण होय. पाऊण होय. काय आहे, पाऊण आहे. कोणत्याही वस्तूच्या किंवा संख्येच्या 4 भागापैकी 3 भाग म्हणजे काय झाला, पाऊण झाला. म्हणजे आपण आता काय शिकलो, तर आपण शिकलो की पूर्ण भाग हा झाला पूर्ण भाग. हा काय आहे, पूर्ण. पैकीच्या पैकी जेवढ्याला तेवढे, 100 पैकी 100 मार्क मिळाले, 100% पूर्ण मिळाले तुम्हाला, आहे की नाही. 100% काय मिळाले, पूर्ण मार्क मिळाले तुम्हाला, आहे ना. 100% पूर्ण मार्क झाले तुमचे. पण त्याच्यापैकी तुम्हाला जर जसे जसे कमी होत जातील, एकूण 4 भाग करायचे. त्या 4 भागापैकी प्रत्येक भागाला आपण काय दिलेलं आहे, एक नाव दिलेलं आहे. बघा, 4 पैकी 1 भाग म्हणजे पाव, 4 पैकी म्हणजे 2 पैकी अर्धा, किंवा 2 पैकी 1 भाग म्हणजे अर्धा, आणि 4 पैकी 3 भाग म्हणजे काय रे बाळांनो, तर पाऊण आहे. पाऊण. हे कळालं तुम्हाला, एकदम सोपं करून सांगितलं मी तुम्हाला. 4 पैकी 3 भाग म्हणजे काय, तर पाऊण. तर याला म्हणतो आपण अपूर्णांक. काय म्हणायचं याला, अपूर्णांक. आता याला वाचायचं कसं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न आहे की याला वाचायचं कसं. मग आपण इथं काय लिहिलं, 1 आणि 4 लिहिलं. मग याला वाचायचं कसं, तर तुम्हाला आधीच याच्यावर सांगितलं मी. बघा काय म्हणतात, याला अंश म्हणतात आणि याला छेद म्हणतात. मग याला वाचणार कसं आपण, जर समजा ह्या संख्या आपण इथं लिहिल्यात, या संख्यांना आपल्याला वाचायचं झालं तर पावला कसं वाचायचं, पावला वाचायचं 1/4. 1/4 किंवा तिथं नकोच लिहायला, मी तुम्हाला दुसरं पेज घेऊन सांगतो. याला लिहायचं कसं, ओके ठीक आहे. याला लिहायचं कसं, तर अपूर्णांकाचं वाचन कसं करायचं, अपूर्णांकाचे वाचन कसे करावे, सोपं. जसं सांगितलं, पहिल्या भाकरीमध्ये काय होतं, 4 भाग केले ते आपण 4 पैकी 1 खाल्ला होता. याला वाचायचं कसं, याचं वाचन कसं करायचं, 1/4. आता हे वाचायला काय होते आपल्याला, 1/4 असं म्हणायला थोडंसं अवघड जाते बाळांनो. मग त्याच्यामध्ये आपण आणखी सोपं करून सांगितलं त्याला. याला असं वाचा, त्याच्यापेक्षाही कसं वाचा, आणखी शॉर्टकट करा. आणि शॉर्टकट केलं 1/4 असं वाचायचं. फायनली काय वाचायचं त्याला, 1/4. संपलं आपलं. 1/4 आपण असं वाचतो, ठीक आहे. 1/4. मग आपण दुसरं घेतलं होतं की 2 पैकी 1. काय केलं होतं, 2 पैकी 1 भाग घेतला होता आपण, 2 पैकी 1 भाग. ओके ठीक आहे. मग याला कसं वाचायचं, तर याला वाचायचं 1/2. काय वाचणार आपण याला, 1/4. इथे 1/4 असा. आता इथं काय वाचलं, 1/2. पण याला डायरेक्ट वाचायचं असेल शॉर्टकटमध्ये, तर आणखी काय आहे, त्याला डायरेक्ट कसं वाचू शकतो, 1/2. काय वाचलं आपण त्याला, 1/2 वाचलं, ठीक आहे. आणि याच्यातलं शेवटचं उदाहरण आहे
याच्यातलं शेवटचं आपण लिहिलं होतं 4 पैकी 3. ओके ठीक आहे, 4 पैकी 3. मग याला कसं वाचणार आपण? 3 अंश छेद 4. 3 अंश छेद 4. मग याला वाचणार कसं आपण शॉर्टकटमध्ये आणखी? तर बाळांनो यांना वाचणार आपण 3 छेद 4. 3 छेद 4 असं वाचणार. तुम्ही म्हणता सर एवढेच काऊन उदाहरणं द्यायले, थोडंसं वेगळं द्या, बदलून द्या, चेंज करून द्या. तर चला तुम्हाला चेंज करून देतो, बदलून देतो. असं लिहिलं आपण, समजा असं लिहिलं 11. काय वाचणार याला? याला वाचणार 9 छेद 4. 9 छेद 11. काय वाचलं रे बाळांनो याला? 9 छेद 11. समजा तुम्हाला असं आलं -5 छेद 12. मग कसं वाचणार याला? तर याला वाचणार -5 छेद 12. -5 छेद 12 असं याला वाचणार आपण. -5 छेद 12. ओके ठीक आहे. तर अशा प्रकारचं याचं काय असतं, याचं वाचन आपण करू शकतो. कळते तुम्हाला? एकदम इझी करून सांगितलं बाळांनो मी. ठीक आहे, सोपं आहे. चलो आता थोडंसं पुढे जाऊया, थोडं पुढे जाऊ, थोडं जास्त नाही. चला फटाफट. ओके आता बघा, आता 1/4, 1/2 आणि पावणे हे शिकायचं आपल्याला. काय शिकायचे? 1/4 शिकायचे, 1/2 शिकायचे आणि पावणे शिकायचे. तुम्ही म्हणता सर ही काय भानगडे? 1/4, 1/2, पावणे, 1/4, 1/2, पावणे काय भानगडे आहे की नाही? तर ही थोडी भानगड आहेच बाळांनो, हे तुम्हाला पाहावंच लागणार. 1/4, 1/2, पावणे. ओके ठीक आहे. बघा लक्ष द्या. समजा एक पूर्ण भाकर आहे की नाही, ही काय आहे? ही पूर्ण एक भाकर आहे. समजा असं समजा की ही काय आहे? एक पूर्ण भाकर आहे. एक पूर्ण भाकर. ठीक आहे. आणि हिचे केले 4 भाग. या भाकरीचे किती भाग केले आपण? 4 भाग केले. आणि या 4 पैकी म्हणजे ही पूर्ण भाकर खाल्ली, ही पूर्ण. ओके ठीक आहे, ही पूर्ण. आणि हिच्यातली जर एक पाव घेतली, बघा एवढी एक पाव, बघा ही कशी आहे? ही पूर्ण. ठीक आहे, ही पूर्ण. आणि हिच्यातलं याला काय म्हणतो आपण? एका भागाला पाव म्हणतो. काय म्हणलं याला? पाव. ही पूर्ण आणि ही पाव. ठीक आहे ओके. ही पूर्ण भाकरी आणि ही पाव भाकरी. मग दोघांना मिळून काय झालं? तर एक पूर्ण भाकर आहे. बघा ही एक पूर्ण अधिक दुसऱ्या भाकरीचे एकूण किती भाग आहेत? 4. आणि त्याच्यापैकी किती घेतला आपण? 1 घेतला. म्हणजे 1 अधिक 1 छेद 4. एक पूर्ण भाकर, ही कशी आहे? पूर्ण. आणि ही अधिक काय केलं? दुसरीचा किती घेतला आपण? पाव भाग घेतला. पाव भाग. ओके ठीक आहे, पाव भाग घेतला. एक पूर्ण भाकर घेतली, एक काय केली आपण? पूर्ण भाकर घेतली. आणि दुसऱ्या भाकरीचा काय केला आपण? तर दुसऱ्या भाकरीचा आपण काय केला? फक्त पाव भाग घेतला. म्हणजे एक पूर्ण अधिक 1 छेद 4 म्हणजे 1 आणि पाव. याला म्हणायचं, याला वाचताना काय म्हणायचं? एक पूर्णांक. बघा वाचताना म्हणायचं याला एक पूर्णांक. 1 पूर्णांक 1 छेद 4. 1 छेद 4. 1 पूर्णांक 1 छेद 4. बघा याला काय म्हणलो आपण? 1 अधिक 1 छेद 4 म्हणजेच 1 पूर्णांक. 1 कसा आहे? पूर्णांक आहे. आणि अधिक काय? 1 छेद 4. हे तर आपल्याला वाचायचं माहित आहे. मग असं पूर्ण अधिक पाव या दोघांना मिळून काय म्हणायचं? तर पूर्ण अधिक पाव दोघांना मिळून म्हणायचं 1/4. काय म्हणायचं रे बाळांनो याला? याला म्हणायचं 1/4. काय म्हणायचं? 1 पूर्ण आणि अधिक पाव. तर या दोघांना मिळून एवढ्या सगळ्यांना, एवढ्याला म्हणजे काय? तर 1 पूर्ण आणि 1 पाव याला मिळून म्हणतात 1/4. काय म्हणायचं? 1/4. याला म्हणायचं 1/4. ओके ठीक आहे, हे झालं 1/4. काय झालं? 1/4. 1 पूर्ण आणि 1 पाव दोन्ही मिळून काय झालं? 1/4 झालं. 1/4 दोन्ही मिळून काय झालं रे बाळांनो? 1/4 झालं. कळतंय 1/4? ओके कळतंय ना? एकदम सोपं आहे. 1/4. 1 पूर्ण आणि 1 पाव दोन्ही मिळून काय झालं? 1/4 झालं. मग 1/2 म्हणजे काय? तर 1/2 म्हणजे पण सांगतो तुम्हाला. बघा 1 पूर्ण, समजून घ्या, ही पूर्ण भाकरी. ठीक आहे, ही काय आहे? पूर्ण भाकरी आहे. आणि या पूर्ण भाकरीसोबत दुसऱ्या भाकरीतली अर्धी भाकर. दुसऱ्या भाकरीतली काय करायची? अर्धी भाकर. अर्धी. ही पूर्ण भाकर आणि दुसऱ्यातली अर्धी. पूर्ण आणि ही अर्धी. ओके ठीक आहे, पूर्ण आणि अर्धी. पूर्ण अधिक अर्धी. मग पहा ही 1 पूर्ण आहे अधिक 2 भाग केली दुसऱ्या भाकरीचे, त्याच्यापैकी 1 घेतला. वाचताना याला कसं वाचायचं? 1 पूर्णांक. बघा 1 पूर्णांक 1 छेद
2 1/2 असं आपण याला वाचलं. आणि मग याला काय म्हणायचं तर या पूर्ण अर्ध्या भाकरीला आणि या पूर्ण भाकरीला दोघांना मिळून या दोघांना मिळून म्हणजे ही जी आहे ती पूर्ण भाकरी आहे आणि याच्यासोबत जी आहे ती अर्धी भाकरी आहे. या दोघांना मिळून काय म्हणतो आपण या दोघांना मिळून म्हणतो दीड. काय म्हणतो दीड. ओके ठीक आहे. काय म्हणायचं दीड. दीड म्हणजेच आपण याला जरी दीड म्हणत असलो तर जेव्हा हे 2 1 2 2 सोडून त्याच्या पुढच्या संख्येसोबत जेव्हा येते तेव्हा आपण त्याला म्हणत असतो साडे. दीड म्हणजेच काय म्हणत असतो साडे. हे बघा हे झालं दीड. हे दोन्ही मिळून दीड झालं पण यांना म्हणत असतो आपण साडे. काय म्हणायचं साडे. ठीक आहे. साडेचा काय अर्थ होतो ते पुन्हा तुम्हाला नंतर सांगेल मी. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर 1/2. मग ही पूर्ण भाकर बाळांनो लक्षात घ्या ही पूर्ण भाकर त्याच्यानंतर ही पूर्ण सगळी आणि या दुसऱ्या भाकरीपैकी जे आहे जर आपण समजायचे 4 भाग केले तर या 4 भागापैकी 3 भाग हा 1 भाग हा 2 भाग आणि हे 3 भाग असे 3 भाग जर समजा खाल्ले कोणी या भाकरीपैकी तर याला म्हणायचं 1 पूर्णांक अधिक 4 पैकी किती भाग 3 भाग. मग याला वाचायचं कसं 1 पूर्णांक 1 1/4 1/4 बघा 1 पूर्णांक आहे सॉरी 3/4 हा 1 पूर्णांक 3/4 3/4. मग या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं तर याला म्हणायचं 1/2 म्हणजे पाऊण 1 आणि हे असं एवढं हे झालं 1/2. किती झालं 1/2 म्हणजे पाव उणे 2 2ला पाव कमी याला म्हणायचं पावणे. याला काय म्हणतो आपण पावणे असं म्हणत असतो पावणे. तर बघा सव्वा साडे आणि पावणे म्हणजे काय ते तुम्हाला कळालं. ठीक आहे. ओके सोपं आहे. थोडं पुढे जाऊ आता थोडं लय नाही थोडं राहिलं आता. चलो 1/2 झालं. आता पुढचं बघा संख्यांचे व्यवहार या पूर्णांकात वाचन कसे तर 100चे आपल्याला किती भाग करायचे 4 भाग करायचे. 100चे 4 भाग कसे करणार रे 100/4 करणार आपण 100/4 बघा 4 2 8 उरले 2 4 25 कितीचा भाग आला एक 25चा. मग 100चे जर 4 भाग केले तर एक भाग येतो 25चा. बघा हे 100 आहेत एकूण किती आहेत 100 त्याचे भाग केले आपण 4 25 25 25 आणि 25 100चे 4 भाग केले तर एक भाग कितीचा झाला 25 25चा झाला बाळांनो. एक भाग कितीचा झाला 25 25चा एक भाग झाला. मग आता पहा काय 100. मग आता जर समजा आपण काय केलं आता याला वाचन करताना याला काय म्हणायचं या एका भागाला असं म्हणतात सव्वा म्हणजे पाव भाग आहे पाव पण वाचताना याला काय म्हणतो आपण सव्वा म्हणतो सव्वा. काय म्हणायचं सव्वा म्हणजे सोपं करून सांगतो तुम्हाला. बघा 100चे 4 भाग केले तर जे 25 असते हे 25 म्हणजे असतो पाव भाग आहे की नाही. बघा 25 प्लस 25 प्लस 25 प्लस 25 हा याच्यातला एक भाग जर घेतला तर याला म्हणायचं पाव भाग. या पावलाच आपण वाचताना काय म्हणत असतो वाचताना म्हणत असतो सव्वा. वाचताना काय म्हणायचं याला सव्वा. जर या 25चे 25 प्लस 25 असे 2 भाग घेतले बघा एक भाग घेतला 25चा त्याला म्हणायचं पाव किंवा सव्वा. पण जर समजा आपण 25 प्लस 25 असे 2 भाग जर त्याच्यातले घेतले 25 प्लस 25 तर याला म्हणायचं अर्धा. वाचताना आपण याला म्हणत असतो साडे. काय म्हणत असतो साडे. बघा याला म्हणलो सव्वा याला म्हणलो साडे. आता समजा 25 25चे आपण 3 भाग घेतले 25 प्लस 25 प्लस 25 तर तिघांना मिळून काय म्हणत असतो आपण पाऊण. काय म्हणत असतो पाऊण. आणि वाचताना काय म्हणायचं याला पावणे. काय म्हणायचं पावणे. तुम्ही म्हणसाल सर हे कसं आमच्या काही लक्षात आलं नाही तर ते पण तुम्हाला समजून सांगतो. समजा तुमच्याकडे आहेत 500 रुपये. किती आहेत 500. तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं दुसऱ्या 100 पैकी एक पाव भाग घेतला म्हणजे 25 घेतले 100 प्लस 25 जर घेतले तर काय होणार बाळांनो पहा 500 तुमच्याकडे आहेत 500 त्याच्यामध्ये तुम्ही केले 25 मिसळले तर मग हे 500 आहेत आणि हे 25 आहेत. 500 प्लस 25 किती होणार रे हे होणार 525 होणार. किती होणार 525. काय झालं 525 झालं. आणि मग याला आपण काय म्हणणार तर पहा पावला काय म्हणत असतो आपण सव्वा. मग हे झालं सव्वा आणि त्याच्या पुढे काय 500 म्हणून हे 500 सव्वा 500 झालं. किती झाले 525. किती झालं 525. तसं आता 25 प्लस 25 किती झाले 50. समजा तुमच्याकडे किती आहेत 500 आहेत प्लस तुम्ही त्याच्यामध्ये किती मिळवले
50 मिळवले. म्हणजे पहा, शतकाचा पावभाग 25चा होतो, 100चा पावभाग 25चा होतो. मग 500 + 50 किती होणार? 550 होणार. आणि मग तुम्ही याला वाचणार काय किंवा म्हणणार काय? 550. 550 म्हणणार याला. काय म्हणणार? 550. आता बघा इथं काय आहेत? 500 प्लस 25चे 3 भाग घेतले तुम्ही, म्हणजे पाऊण घेतला. म्हणजे किती घेतले? पाऊण म्हणजे किती आले? शतकाचा पाऊण म्हणजे किती आला? मग 75 आला. बघा हे 25 आला, हे किती आला? 25. हे किती झाला? 50. आणि हे किती झाला? 75. मग 500 + 75 किती झाले? मग हे झाले 575. आता याला वाचताना काय वाचायचं ते मात्र पक्क लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला थोडंसं वेगळं सांगतो. याला म्हणायचं पावणे 600. पावणे 600. पावणे 600. याला पावणे 600 काय म्हणलो? कारण की आता या 500चे 600 होण्यासाठी या 500चे 600 होण्यासाठी कमी किती आहेत रे बाबा? फक्त 25 कमी आहेत. 25 कमी आहेत म्हणजे 25ला काय म्हणतो मग आपण? पाव म्हणतो. पाव म्हणजे पाव उणे. उणे म्हणजे वजा. पाव उणे. पावणेचा अर्थ काय होतो बघा? पावणे जे म्हणतो ना आपण, पावणे, याचा अर्थ होतो पाव उणे म्हणजे वजा. पाव वजा. कशातून पाव वजा? तर या 600तून पाव वजा करायचे. पावणे 600. 500 + 75 म्हणजे झाले पावणे 600. काय झाले? पावणे 600. पावणे 600 का? तर 600 मधून पाव उणे करणे. पावणे 600. ओके, ठीक आहे. पावणे 600 एकदम सोपा आहे. एकदम सोपा आहे, एकदम इझी आहे, काही अवघड जाणार नाही. साधं सोपं सिंपल आहे. बघा 100चे जर 4 भाग केले तर अशा पद्धतीनं 100चे 4 भाग केले तर 25चा 1 भाग होतो. 25चा 1 भाग होतो. त्याच्यातल्या एका भागाला म्हणजे 25ला आपण पाव म्हणतो. वाचताना त्याला सव्वा वाचतो. 25चे 2 भाग म्हणजे जर अर्धा केला, 100ला अर्धा केला तर त्याला आपण म्हणतो 100चा अर्धा म्हणजे 100चा अर्धा. ठीक आहे. 100चा अर्धा. अर्धा म्हणजे किती झालं मग? 50 झालं. अर्ध्याला आपण साडे म्हणतो. त्याच्यानंतर 25चे 3 भाग केले तर त्याला आपण पाऊण म्हणतो. आणि हा शतकाचा चौथा भाग, शतकाचे 3 भाग आहेत म्हणून ते पाऊणशे झाले. मग त्याला पाऊण म्हणतो आणि त्याला वाचताना पावणे वाचतो म्हणून पावणे 600. अशा प्रकारे 100चे भाग केले आपण. ओके, ठीक आहे, कळतंय? 100चे असे भाग केले. असे आपल्याला 4 भाग सगळ्याचेच करता येतील. 1000चे 4 भाग केले तर काय होतील रे? 250चा 1 भाग, 250चा 1 भाग, 250चा 1 भाग आणि 250चा 1 भाग. आता मी तुम्हाला म्हणलं 5000 + 250 म्हणजे किती झाले? लिहा. तुम्ही लिहिलं आलं पाहिजे. किंवा मी तुम्हाला म्हणलं 5000 + 250 किती झाले? 500. मग हे 500 म्हणजे किती तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर मी जर म्हणलं 5000 आणि प्लस 250, 500, 250, 750 म्हणजे 750 बरोबर किती? तर हे तुम्हाला कळलं पाहिजे, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणून हे मी कोरं ठेवलंय. ही PDF तुम्हाला पाठवणार. तुम्ही याचं काय होते ते लिहा. त्याची मी उत्तरं उद्या देणार. चलो ठीक आहे. उद्या मी तुम्हाला याची उत्तरं देणार. म्हणजे याला अक्षरामध्ये लिहायचं. काय लिहायचं? अक्षरामध्ये लिहायचं. अक्षरात. समजा मी लिहिलं 5000 + 250 तर किती झाले? 5,500 झाले. किती झाले? 5,500 झाले. मग हे 5000 + 500 किती होणार ते तुम्ही लिहायचं. 5000 + 750 किती होणार ते तुम्ही लिहायचं. किंवा असंच समजा आणखी आपण थोडे पुढे गेलो तर आपल्याला 1 लाखाचे सुद्धा 4 भाग करता येतात. 1 लाखाचे 4 भाग केले तर 1 भाग कितीचा आला? 25,000चा. 1 भाग कितीचा येईल? 25,000चा. प्रत्येक भाग कितीचा येईल? 25,000चा. प्रत्येक भाग कितीचा येईल? 25,000चा. मग 25,000चा भाग म्हणजे काय झाला? सव्वा झाला. सव्वा. 1 भाग म्हणजे काय झाला? सव्वा. मग आपण असं लिहिलं की 5 लाख. किती लिहिले? 5 लाख + 25,000. मग याला आपण काय म्हणणार? मग आपण लिहिलं समजा 5 लाख अधिक 50,000. मग आपण याला काय म्हणणार? आणि 5 लाख अधिक 75,000 मग आपण याला काय म्हणणार? हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. ओके, ठीक आहे. हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं करू शकतो. ओके, ठीक आहे. तर हे एकदम साधं सिंपल सोपं होतं. तुम्हाला एकदम छानपैकी समजून सांगितलं मी. थोडं लक्ष द्या याच्याकडं. कळालं नसेल एखादी गोष्ट तर हा व्हिडिओ परत पहा आणि परत पाहून पुन्हा काय करा, याच्यावर विचार करा चांगला. आणि ह्या सगळ्या नोट्स मी जशा लिहिल्यात तशाला तशा लिहून घ्या. मी जशा नोट्स लिहिल्यात तशाला तशा लिहून घ्या आणि मला त्याचे फोटो पाठवा. ठीक आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलंय की काय करा, जशाला तसं लिहून घ्या आणि मला फोटो पाठवा. ओके, ठीक आहे. बाय. चलो मिलते हैं कल. अरे हां, तर उद्याचा क्लास होण्याची शक्य नाही बरं का. उद्या सकाळी क्लास होईल.
कोणाला काय आहे का? नाही नाही, क्लास होऊन जाईल, काय नाही, आपण लवकर सोडूया, अर्ध्या तासामध्ये सोडूया, अर्ध्या पाऊण तासामध्ये, पण सकाळी क्लास होईल. सकाळी क्लास होणार बरं का, सकाळी क्लास होणार, सकाळी क्लास होणार, संध्याकाळी टेस्ट असेल, संध्याकाळी टेस्ट. ओके चलो ठीक आहे, सकाळी क्लास होणार, संध्याकाळी टेस्ट असणार.